ज्योती त्या नावाखाली मुंबईभर सगळीकडे दिवे लावण्यात आले। प्रत्येक लॅम्पवर दिवा, जो पोल दिसेल, जो खांब दिसेल तिकडे दिवा, गल्ली गल्लीत दिवे लावण्यात आले। आज त्या दिव्यांचं काय झालं? आज सर्वत्र जर तुम्ही बघितलं, आता परत घरी जातानाही बघा की ते दिवे बंद आहेत। करोडो रुपये त्या दिव्यांवर खर्च केले, कंत्राट गेली, त्याचं मेंटेनन्सही कोणी बघितले नाही आणि ते दिवे सर्रास बंद आहेत। कोणाचंही लक्ष नाहीये तिकडे। हा पैसा तुमचा आहे, हा पैसा मुंबईकरांचा आहे। हा पैसा सर्रास वाया घालवण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे, महानगरपालिकेने केलेलं आहे। एका बाजूला चीनला विरोध करायचा आणि ते चीनी दिवे चालतात। अशा पद्धतीने सर्वत्र जी बजबज आहे, ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार सुरू आहे, त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच आहे। जो पैसा त्या दिव्यांवर खर्च केला, तो जर पैसा आज जर आमच्या महानगरपालिकेच्या शाळांवर केला असता, जर तोच पैसा आरोग्य व्यवस्थेवर केला असता, तर किती उपयोग मुंबईकरांना झाला असता, हा फक्त विचार करा। आज जे पण रुग्णालय आहेत, खास करून रुग्णालयांबद्दल मी बोलतो, त्या रुग्णालयात डॉक्टर्स नाहीत, पुरेसा स्टाफ नाही, नर्सिंग स्टाफ नाही। एका बाजूला आपण म्हणायचं की मुंबई महानगरपालिका ही देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, 70, 75, 77 हजार करोडचं बजेट घेऊन चालणारी महानगरपालिका आहे, आणि त्या महानगरपालिकेमध्ये डॉक्टर्स नाहीत, रुग्ण सेवा देऊ नाही शकत। आज एखादा रुग्ण जर गेला तो परत येईल की नाही त्याची शाश्वती नाही। असं म्हणतात की महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतरावजी चव्हाण, तर चव्हाण साहेबांवर काही शस्त्रक्रिया करण्यात आली होती, तर ती शस्त्रक्रिया त्यांनी जे रुग्णालयात केली होती, जे शासनाचं रुग्णालय, सरकारचं रुग्णालय, ती विश्वासार्हता आज आपण गमावून बसलेलो आहोत। अनेक विषय आहेत, रस्ते असेल, पर्यावरण असेल, बरेच विषय आहेत, पण मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर मी माझं भाषण आवर्त घेतोय। फिरोजशाह मेहता हे ब्रिटिश राजवटीत मुंबईचे महापौर होते। फिरोजशाह मेहता हे मूळतः पारशी, विद्वान माणूस, हुशार माणूस, स्वतः वकील म्हणून कायद्याची जाण व्यवस्थित होती त्यांना, आणि त्यांची सतत भांडणी ब्रिटिश सरकारबरोबर होत राहायची, ब्रिटिश अधिकाऱ्यांबरोबर होत राहायची। कोणत्या तरी पॉलिसीच्या मॅटरवर असेल किंवा अजून कोणत्या गोष्टीवर असेल, पण सतत त्यांना काही ना काहीतरी ब्रिटिशांवर विरोध करण्याचं जर खऱ्या अर्थाने काम केलं असेल तर ते फिरोजशाह मेहतांनी केलंय। तर एकदा काय झालं, त्यावेळीचा जो तत्कालीन गव्हर्नर होता त्यांनी काहीतरी एक समारंभ ठेवला त्याच्या घराकडे, शासकीय समारंभ, म्हणजे सरकारचा समारंभ, आणि त्या समारंभामध्ये त्यांनी सर्व प्रतिष्ठित लोकांना, मुंबईतले जे प्रतिष्ठित लोक होते त्या सर्वांना त्यांनी बोलवलं, पण फिरोजशाह मेहतांना त्यांनी बोलवलं नाही। ही गोष्ट ज्यावेळी फिरोजशाह मेहतांना कळली, आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की फिरोजशाह मेहता हे व्यक्ती म्हणून बघू नका, फिरोजशाह मेहता हे महापौर होते। जर ते महापौर होते तर त्यांना तिकडे त्यांनी इन्व्हिटेशन, त्यांचं आमंत्रण, निमंत्रण त्यांना गेलंच पाहिजे होतं, ते त्यांना गेलं नाही। आणि त्यावेळी जी वीज कंपनी होती ती महानगरपालिकेकडे होती, आताही मला वाटतं बेस्ट हे महानगरपालिकेकडेच आहे। तर ती वीज कंपनी जी दक्षिण मुंबईमध्ये वीज पुरवठा करायची, त्या लोकांना, त्या अधिकाऱ्यांना त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की अशी अमुक अमुक पार्टी होते, त्याची वीज खंडित करा, वीज बंद करा। ती पार्टी होता कामा नये, ती पार्टी झाली नाही। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जी वचक लागते ना, जी प्रतिष्ठा जपायला लागते ना महानगरपालिकेची, ती फिरोजशाह मेहता साहेबांनी जपली, इतरांना ते जमलं नाही। पण मी एक निक्षून सांगू शकतो की उद्या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये मुंबईच्या, ज्यावेळी मुंबईतनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक निवडून जातील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापौर बसेल, त्यावेळी ती प्रतिष्ठा नक्की जपली जाईल, एवढी एक खात्री आपण सर्वांना देतो। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि तुर्तास इथेच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। कृपया मी पुन्हा एकदा नम्र विनंती करेन की मागे खूप लोक उभी आहेत, त्यांनी कृपया पुढे यावं।
स्थानापन्न व्हावं त्याने. यानंतर मी पुण्याचे आमचे सन्माननीय रणजितजी शिरोळे यांना विनंती करेन की त्यांनी आपले विचार मांडावेत. छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माई सावित्रीमाई फुले या सगळ्यांना अभिवादन करतो. सन्माननीय राजसाहेब ठाकरे, उपस्थित सर्व नेतेगण, आदरणीय व्यासपीठ आणि समोर जमलेले माझे सगळे सहकारी मनसैनिक, सर्वप्रथम आपणा सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या अनंत शुभेच्छा. आज वेळेची मर्यादा आहे, पण सगळे नेतेगण इथं आहेत, आपण इथं आहात, तर बोलायला जायचं झालं आणि जर का मला फक्त पुण्याबद्दल, मी पुणे शहरातून येतो, तर कदाचित मी एकटाच इथं बोलत राहीन आणि सभेची वेळ संपून जाईल. एवढे मुद्दे या आजच्या सत्ताधाऱ्यांनी आपल्यासाठी करून ठेवलेत. मी कुठं थांबावं हेच कळत नाही. भाषणात कुठं थांबावं आणि त्यांनाही कुठं थांबावं हे त्यांना कळत नाही. अशी परिस्थिती त्यांनी करून ठेवली. काल परवाच आपलं महाराष्ट्र राज्याचं विधानसभेचं अधिवेशन समाप्त झालं. जवळजवळ 1 महिनाभर हे अधिवेशन चाललं, पण या अधिवेशनात आपल्या हातात आलं काय? पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत फक्त आरोप आणि प्रत्यारोप ह्याच्यातच ते खेळत बसले. एक आरोप झाला की तो मुद्दा चालवायचा, तो मुद्दा पळायला लागला की तो कुठेतरी आता तो गार केला पाहिजे म्हणून दुसरा मुद्दा येणार, तो त्याला धप्पा देणार, तो खाली खो घेऊन बसणार, तिसरा मुद्दा पळवायचा. मुद्दे 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 करत शेवटचा दिवस झाला आणि आपले उपमुख्यमंत्री आणि त्याला साथ देणारे दुसरे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणतात की शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करू शकत नाही. हे दुर्दैव आहे. तुम्ही 1 महिनाभर त्या विधानसभेत तिथं विधान भवनात तुम्ही एकमेकावरती आरोप केलेत, भांडलात, पण तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांसाठी त्यांचं कर्ज माफ करू शकलं नाहीत, ज्याचं तुम्ही स्वतः आश्वासन निवडणुकीच्या आधी दिलं होतं. हा शेतकऱ्यांचा विषय झाला. तसेच आम्ही पुणेकर, आम्ही उपेक्षित राहिलो. पुण्याने या सत्ताधारी पक्षाला गेले 3 टर्म त्यांचा खासदार, मागच्या वेळेस आमदार आणि भरभरून 100 नगरसेवक दिले, पण आमच्या पुणेकरांच्या हातात काय आलं? अजूनही आम्हाला तेच प्रश्न जे गेल्या 15 वर्षापूर्वी होते. 3 वर्ष होऊन गेली. आत्ताच्या मागच्या गेल्या महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीयेत. आज महानगरपालिकेमध्ये ना तिथं महापौर आहे, ना तिथं स्टँडिंग कमिटी चेअरमॅन आहे, ना तिथं नगरसेवक आहेत, ना तिथं कुठल्या नागरिकाचा आतमध्ये आवाज आहे. आज लोकशाही मार्गातून निवडून गेलेलं सरकार किंवा तिथं आतमध्ये बॉडीज नाही, त्यामुळे कुठली चर्चाच नाही. तो जो प्रशासक बसलाय तो या राज्य सरकारचा तिथं एक कठपुतली आपण त्याला म्हणू, त्याच्याबरोबर तिथं बसले त्याच्याच खालचे हाताखालचे अधिकारी. तो प्रस्ताव आणणार, त्या प्रस्ताव त्याच्या अधिकाऱ्यांपुढे मांडणार. त्यांची काय मजा आली आणि काय हिंमत आहे की ते त्याला नाही म्हणणार आहेत. त्याच्यामुळे ना जनरल बॉडी आहे, ना कुठले चर्चा आहे, ना कुठले प्रश्न उत्तर आहेत, ना कोणाचे तुमचे तिथं काही कोणाकडनं सजेशन ऑब्जेक्शन काही नाही. एक प्रस्ताव ठेवायचा, इतरांनी तो मान्य करायचा, प्रस्ताव मंजूर. बरं, हे प्रस्ताव कोणी आणलेत? नागरिकांच्या सोयीचे आहेत, नागरिकांच्या सुविधांसाठी आहेत, शहराच्या प्रगतीसाठी आहेत? निश्चितच नाही. ठेकेदार येतात, ते पण राज्य सरकारकडनंच आलेले ठेकेदार येतात. ते एक प्रकारचं कुठंतरी एक डिझाईन बनवतात की हे प्रोजेक्ट आपल्याला करायचंय, हा प्रस्ताव आहे, आणि मग तो प्रस्ताव तिथं पास केला जातो आणि त्याचा फायदा त्या ठेकेदाराला होतो आणि त्याचे जे कोणी इथं साहेब बसले त्या सगळ्यांना होतो. नागरिकांना मात्र त्याचा काडीचाही फायदा होत नाही. आणि इतकी भयानक परिस्थिती आज या पुणे शहरात झाली आहे. तुम्ही कुठेही जावा, कायदा सुव्यवस्था असो, वाट लागलीये. ट्रॅफिकचा प्रश्न असो, त्याच्याबद्दल तर बोलायला नको. मला कळत नाही, आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी पण बांगलादेशींचा विषय मांडला. पुण्यात तीच परिस्थिती आहे, काही वेगळं नाही. म्हणजे आज आमच्या इथे छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ मध्यभागी आहे शहराच्या.
पण त्या फर्ग्युसन रस्त्यावरती एवढे फेरीवाले बसतात, त्यांचे आधार कार्ड घ्या, खोटे आधार कार्ड. अनेक वेळा आम्ही त्याच्यावरती आंदोलन केली. आम्ही मनसे म्हणून मी स्वतः तिथं आपण ड्रग्सच्या विषयावरती एवढं मोठं आंदोलन केलं, एक मोठं तिथं आपण कॅम्पेन केलं, एक जनजागृतीसाठी तिथं आपण खूप मोठं कॅम्पेन केलं. खूप चांगला प्रतिसाद मिळाला, आपल्याला पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला. ते स्वतः आले आपल्याबरोबर, त्यांच्या नार्कोटिक्सची टीम आली. ते म्हणले आम्ही त्यात सहभागी होतो. म्हणजे एका राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या वर्दीमध्ये ते स्वतः तिथे सहभागी झाले, कारण त्यांना तो मुद्दा पटला होता, तो मुद्दा त्यांचा पण कळीचा होता. पण होतंय काय, त्याच फर्ग्युसन रोडवरती काही महिन्यातच पुढच्या एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन एक मोठी ड्रग्सची पार्टी पकडल्या जाते. त्या आमदाराच्या घराच्या 500 मीटरवरती आहे. त्या छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आमच्या बालभारती पौड रोडचा विषय. रस्ता आम्हाला नकोय का? रस्ता निश्चितच हवाय. पण तो रस्ता करत असताना ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला, एका साईडला तुम्ही म्हणता बेटी बचाव बेटी पढाव, महिलांवरती अत्याचार होतात, ते तुम्ही रोखू शकत नाही. अजून वर्ष झालं नाही त्या पोर्शे गाडीने आमच्या इथल्या त्या एका निष्पाप 2 जणांचे जीव घेतले. ते होतच नाही तर एक अजून एक उठला BMW मधनं रस्त्याच्या मध्ये, तो अश्लील कृत्य करत होता. ही हिंमत येते कुठून? कायद्याचा धाक राहिला नाही, भीतीच राहिली नाही. आणि ही भीती का राहिली नाही? तर ह्यांचे जे इथं बाप लोक बसले, त्यांचा वरद हस्त त्यांच्यावरती आहे. जोपर्यंत तो आपण मोडून लावत नाही तोपर्यंत ह्याला मार्ग नाही. तर बालभारतीमध्ये तो रस्ता तो कोणासाठी करताय? परत तिथं असंच झाडे लावा झाडे जगवा. तुम्हाला अनेक झाडं तिथं कत्तल करायची. आमचे कदाचित तिथं राजू साळवे असतील पिंपरी चिंचवडचे, त्यांनी तो पाठपुरावा करून आता पिंपरी चिंचवडमध्ये FIR दाखल करून घेतली. नदी सुधार करताय तुम्ही, नदी सुधारच्या नावावरती तुम्ही झाडांची कत्तल करताय. आहेत ती झाडं तुम्हाला वाचवता येत नाही आणि तुम्ही नवीन झाडं लावा झाडं जगवा. बरं, नदी सुधार हा आमचा पण प्रकल्प आहे. मी निवडणूक लढवली तेव्हा माझ्या पण तो वचननाम्यात होता. आणि सन्माननीय राज साहेबांनी इतक्या उत्तमरित्याचा एक छान प्रेझेंटेशन हे पुणे महानगरपालिकेला मागे ह्या विषयावरती दिलेलं आहे. पण जेव्हा राज साहेब एखादा विषय मांडतात त्याच्या मागे त्यांचा पूर्ण असा एक सुंदर अभ्यास असतो आणि ते सगळ्यांना इतकं पटलं. पण हे जे करताय ह्याच्या मागचं नियोजन नाही, पण ठेकेदाराचा फायदा निश्चित आहे. गेल्या वर्षी जो महापूर पुण्यात आला त्या पुरामध्ये सगळं वाहून गेलं. ज्या पद्धतीची यांनी तिथं झाडं लावली होती, ती हिरवळ लावली होती, खाली खडक कॉन्क्रीट, त्याच्यावरती एक थर टाकला होता, नुसता लेप लावल्यावर का मातीचा, आणि त्याच्यावर झाडं. एक पाऊस आला आणि सगळं वाहून गेलं. ही यांची दूरदृष्टी, ही यांची प्रगती. आता पण तेच चाललंय पिंपरी चिंचवड पासून खालपर्यंत. पण त्या नदीमध्ये आज पुणे शहराला साधारण 1700 MLD पाणी दिलं जातं. त्यातलं एक 1400 MLD पाणी, मग 300 MLD आपण असं धरू की पिण्यासाठी वापरलं जातं. 1400 MLD पाणी हे इतर गोष्टींसाठी वापरलं जातं. या 1400 MLD पाणीपैकी फक्त 270 MLD पाणी ह्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि बाकीचं तसं पाणी पुण्यातल्या नद्यांमध्ये सोडलं जातं. आणि ते गलिच्छ गटार करून ठेवलेत आणि यांना नदी सुधार प्रकल्प राबवायचे. मग ह्या सगळ्या प्रकल्पांच्या मागे, या सगळ्या STPच्या मागे जो पैसा येतो, मेंटेनन्सचा पैसा येतो, तो जातो कुठे? अनेक प्रश्न आहेत. ट्रॅफिकचा प्रश्न तर इतका भयान झालाय पुण्याचा. त्या हिंजवडी IT पार्क जो आहे तिथनं अनेक कंपन्या आज स्थलांतर होत आहेत. का? तर आम्हाला इथलं ट्रॅफिक त्याचा त्रास होतोय. आमच्या वर्कफोर्सला इथं काम करायला वेळेवर येता येत नाही. आत्ताचाच त्यांचा अहवाल आहे, गाड्यांचा खर्च 115% वाढलाय. 115% खर्च वाढलाय. हा कशामुळे? तर केवळ खराब रस्ते आणि खराब ट्रॅफिकमुळे. दर 3 महिन्यांनी आम्हाला एक नवीन तारीख दिली जाते. ह्या तारखेला आमचा पुणे युनिव्हर्सिटी चौकातला उड्डाणपूल तयार होईल. ती तारीख येते. आता नवीनच तारीख सप्टेंबरची काहीतरी आली आहे. तर कुठून आकडे आणतात माहित नाही. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत यांना सवय लागली नुसते आकडे टाकायची. आकडे सोडा, जनता आहे, मत देती, ती आपल्या दावणीला बांधल्या गेलेली आहे. आणि हे जे गृहीत धरल्या जातं ना, त्याच्यामुळे ह्यांचे सगळे जे काय पराक्रम चालू आहेत. 100हून अधिक नगरसेवक कशाला म्हणतात? पण मिळते काय पुणेकरांना? पाणी मिळत नाही. बरं, ह्यांचाच अहवाल आहे. 79
ठिकाणचे यांनी पाण्याचे सॅम्पल घेतले आणि ते पाणी हे पिण्यायोग्य नाही. एवढी भयान परिस्थिती यांनी आज करून ठेवलेली आहे. या अशा परिस्थितीमध्ये जो पुणेकर रोज तो त्रास सहन करतोय आणि शेवटी 5 वर्ष झाली की यांना मतदान करतोय. आणि आज मतदान करायची वेळ येते, ते करू शकत नाहीत का निवडणुका नाहीत. निवडणुका का नाहीत तर आज पण ज्या पद्धतीचं वातावरण आहे ह्यांना भीती आहे की जर आज निवडणुका लागल्या तर ह्यांची तिथं वाट लागल्याशिवाय काय होणार नाही. आणि ह्या सगळ्या स्पेसमध्ये जी स्पेस आहे ना ती आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. आणि जे काय सन्माननीय राजसाहेब ठाकरे बोलत आलेत कदाचित त्यांनी ह्याच व्यासपीठावरून आधी मांडलं होतं, पुण्यात अनेकदा मांडलंय. मुंबईची वाट लागायला काही कालावधी गेला पण पुण्याची वाट लागायला वेळ लागणार नाही. आणि हे ते बोलत असताना हे झालं, घडलं. आजचा तो रोजचा त्रास आम्ही सहन करतोय. त्यांची जबाबदारी होती, त्या जबाबदारीसाठी त्यांना विश्वस्त म्हणून तिथं निवडून दिलंय. तुम्ही मालक नाहीत पुणे शहराचे, विश्वस्त आहात, आमच्या मतावरती निवडून आलेले विश्वस्त आहात. तुमची जबाबदारी होती चांगलं ट्रॅफिक, चांगली कायदा सुव्यवस्था. ड्रग्सचा प्रश्न भयान झालाय. त्या पोर्शे केस नंतर मागच्या वर्षी स्टुडंट आले नाहीत पुण्यात, हॉस्टेल मोकळे पडले होते. मला कळत नाही तुम्हाला आम्ही निवडून दिलं हे पुण्याचं नाव उंचवण्यासाठी दिलं का पुण्याचं नाव खराब करण्यासाठी दिलं. एक काळ होता जेव्हा पुण्याला आपण राज्याची एक सांस्कृतिक राजधानी म्हणायचो, शिक्षेचं माहेरघर म्हणायचो. बरोबर त्याच्या विपरीत सगळं उलटी कामं चालू आहे त्यांची. कधी तुम्ही पेपर उघडा, कधी बातम्या लावा, पुण्यात हे असं घडलं, पुण्यात तसं घडलं. बाहेर गावातले नाही तर बाहेर देशातले मित्रमंडळी विचारतात, अरे ही काय परिस्थिती आहे, काय चाललंय. खरं खोटं आहे आपण भोगत असतो. बदनामी तर आपल्या शहराची होतीये. आणि ह्याच गोष्टी सतत राजसाहेबांनी सतर्क करत आलेत. आज पण माझी तुमच्या माध्यमातून नागरिकांना विनंती आहे, थोडे जागृत व्हा, डोळे उघडा, बघा काय चाललंय. आज आमच्या पुणे शहरात एक वेळ असा होता की आम्हाला मंत्रीपद कधी मिळायचं नाही. आता एवढं भरभरून आम्ही दिलं की आमच्याकडे 4-4 मंत्री आहेत राज्यापासून केंद्रापर्यंत. पण हे मंत्री करतायत काय, त्यांचाच एक माजी मंत्री, त्यांच्या घरात काहीतरी वाद होतो, त्यांचा पोरगा रुसून बसतो आणि तो म्हणतो मी चाललो बँकॉकला, जाऊ देत नाही तर दुसरं प्लेन घेऊन जातो. ते मंत्री अधिकार वापरून काय करतात तर ते विमान हवेत फिरून आणतायत. ही तुमची ताकद, ह्याच्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय. मला तर आश्चर्य वाटतं की त्यांचा राजीनामा कसा नाही मागितला कोणी. तुम्ही अधिकार वापरलात का गैरवापर केलात, हा मोठा प्रश्न आहे. आणि ह्याच पद्धतीने यांचा कारभार चाललाय. आणि ह्या सगळ्याला मित्रांनो एकच उत्तर आहे, एकच विजन आहे, ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे. तिथं जोपर्यंत राजसाहेबांसारखा एक कडक शासक बसत नाही, ज्याला एक दूरदृष्टी आहे, विजन आहे, तोपर्यंत हे सुधारणार नाहीत. आणि ह्यांना काय करायचं करू द्या. ह्यांनी मागच्या निवडणुकांमध्ये बरंच खेळवलं आपल्याला, यावेळीही तो प्रयत्न करतील. पण मला विश्वास आहे, माझी तर वरिष्ठ नेते मंडळी आहेत, ते राजसाहेबांवर चर्चा होत असेल, आपण चांगल्या पद्धतीने लढणार आणि आपण 100% येणाऱ्या काळात जास्तीत जास्त नगरसेवक आणि जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून देणार, हा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि ह्याच ह्याच्यावर मी थांबतो. पुनश्च आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रणजितजी. यानंतर मी मुंबईचे उपशहराध्यक्ष सन्माननीय योगेशजी सावंत यांना विनंती करेन की त्यांनी आपले विचार मांडावे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य नेते, सन्मान्य सरचिटणीस आणि ज्यांनी महाराष्ट्रात मराठी भाषा जागी ठेवली ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून मी माझं या शिवतीर्थावरचं पहिलं भाषण आज या ठिकाणी तुमच्यासमोर मांडत आहे. ही संधी मला सन्मान्य राजसाहेबांनी उपलब्ध करून दिली, माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांनी मला या मुंबई शहराचा उपशहराध्यक्ष म्हणून त्यांनी माझी नेमणूक केली, त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना मी एवढंच सांगेन की माझ्याकडे पूर्व उपनगराची जबाबदारी आहे.
या पूर्व उपनगरामध्ये काही गोष्टी करत असताना मला थोड्या जाणवल्या आणि या तुम्हाला सुद्धा जाणवतील. मी राहायला भांडुपला आहे, पण दादरला मला यायला जर सकाळी 10 वाजता यायचं असेल तर 2 तास लागतात आणि ट्रेनने यायचं असेल तर 20 मिनिटं लागतात. म्हणजे या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं नियोजन बघा. पूर्ण ईस्टर्न एक्सप्रेस हायवे हा पूर्णपणे सकाळी जाम असतो. जे कर्मचारी कामावर जातात त्यांना 2 तास प्रवास करावा लागतो आणि संध्याकाळी येताना सुद्धा 2 तास प्रवास करावा लागतो. म्हणजे जे कामावर काम करायला लोक जातात ते 8 तास काम करतात आणि 4 तास प्रवास करतात. अशी या मुंबई महानगरपालिकेची सध्याची परिस्थिती आहे. या परिस्थितीला आवाज उचलायचं काम आमच्या बरोबर महाराष्ट्रातल्या संपूर्ण नागरिकांनी करायला पाहिजे. याचा जाब आपण सर्वांनी, येणाऱ्या प्रशासक अधिकारी असतील, नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, या सर्वांना विचारला पाहिजे. तसंच या मुंबई पूर्व उपनगरामध्ये डम्पिंग ग्राउंड्स पण आहेत. एक शिवाजीनगर मानखुर्दला आहे, एक कांजूरमार्गला आहे आणि एक मुंबईच्या वेशीवर मुलुंडला आहे. ते इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात डम्पिंग होतं, आजूबाजूला असणाऱ्या सर्व इमारतींमध्ये त्याची दुर्गंधी पसरते. याचा सुद्धा जाब आपण प्रत्येक नागरिकांनी विचारला पाहिजे. आणि आता काल परवा 4 ते 6 महिन्यापूर्वी या मुंबई महापालिकेने गाड घातला. विभागातील प्रत्येक रस्ते काँक्रिटीकरण करायच्या नादावर सगळे खोलून ठेवलेत. या सर्व गोष्टींचा जाब आपण सुजाण नागरिक म्हणून या प्रशासकीय अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना विचारला पाहिजे आणि आपण त्या पद्धतीने काम करायला पाहिजे. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मुंबईचे आमचे 3रे उपशहराध्यक्ष सन्माननीय यशवंतजी किल्लेदार यांना मी विनंती करेन की त्यांनी मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर समाज सुधारक प्रबोधनकारजी ठाकरे, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना मी वंदन करतो. हिंदू जननायक, मराठी हृदय सम्राट माननीय राज ठाकरे साहेबांनी मला इथे आज जी संधी दिली आहे त्याबद्दल त्यांचा मी खूप ऋणी आहे. सन्माननीय व्यासपीठाची परवानगी मिळवून मी आपल्याला संबोधित करतो. माझी नुकतीच नियुक्ती केली माननीय राजसाहेबांनी आणि मुंबई शहराची जबाबदारी दिली. कार्यकारिणीवर मला त्यांनी ती जबाबदारी दिल्यानंतर आज पहिल्यांदा मी शिवतीर्थावर आपल्या समोर बोलतोय. तर मुंबई शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबई शहराचा नुसता बट्ट्याबोळ करून ठेवलाय. मुंबई महानगरपालिकेत प्रशासक आल्यापासून संपूर्ण भ्रष्टाचार चालू आहे. त्या भ्रष्टाचार आता मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना दुमधडाक्यात गाजावाजा करत, आता कुणालजींनी जो उल्लेख केला ते मुंबई शुभकिरणाचा उपक्रम हाती घेतला. त्याचं काय झालं? त्याचा संपूर्ण घोटाळा आहे. पूर्ण भ्रष्टाचारामध्ये ते पैसे खाल्ले गेले आहेत, कमिशनमध्ये ते पैसे खाल्ले गेले आहेत. त्यानंतर जे काही रस्ते बांधले गेले, रस्त्यांचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेला घोषणा केली होती खड्डेमुक्त मुंबई करून दाखवू. कुठे खड्डेमुक्त झाले? संपूर्ण सगळा जो काही घोटाळा झाला त्याच्या आता चौकशा लागल्यात आणि चौकशी आता कोण करताय तर विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेब. कंत्राटदाराच्या जरी चौकशा होत असेल तर एक प्रकारे ती एकनाथ शिंदे साहेबांची चौकशी होते. म्हणजे यांच्यामध्ये काय चाललंय? यांच्यामध्ये आपसात कुरघोड्या चालू आहेत. रस्त्याची कामं आता सुद्धा काढली. आता जसं योगेशजींनी उल्लेख केला, संपूर्ण मुंबईत रस्त्याची कामं काढली आहेत. 1200 कोटीचा त्याच्यावर खर्च केला जातोय. 1200 कोटीचा. या खर्चातून पुन्हा एकदा भ्रष्टाचार होणार आहे. हा इथून गेल्यानंतर हा जो गेट आहे उजव्या हाताचा, तिथे 2 वर्षापूर्वी काँक्रिटीकरणाचा रस्ता केला होता. 2 वर्षात त्याला भेगा पडल्या. अशी अनेक उदाहरणं देता येतील. या रस्त्याच्या कामामध्ये
जी काही आता 1200 कोटीची कामं काढली आहेत त्याच्यामुळे जी काही वाहतूक कोंडी होते, पर्यावरणाचा जो विषय आहे, आपण ज्या मैदानात आज बसलेलो आहोत त्या शिवतीर्थावर उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा इथे घाट घातला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी इथे शेकडो ट्रक माती टाकली. त्या मातीमुळे इकडे शिवाजी पार्ककरांना जो प्रदूषणाचा त्रास संभवतोय, त्यांची फुफ्फुस माती खात आहेत. त्यांचेच विद्यमान आमदार आज बोर्ड लावतायत, बॅनर लावतायत की इकडची जी माती आहे त्याच्यावर म्हणे फवारणीचं काम आम्ही चालू केलंय आणि आम्ही दिलेलं वचन पाळतोय. लाज लज्जा शरम नाही येणार, कुठल्या तोंडाने हे बोलतायत. ज्या सरकारमध्ये होतात तुम्ही, ज्या पक्षामध्ये होतात त्या पक्षाने जिथे माती खाल्ली आणि लोकांच्या फुफ्फुसांना आता माती खायला लावताय आणि तुम्ही बोर्ड लावताय. त्यावेळेला संदीपजी, मी आणि आम्ही जे दादरमधले जे काही पदाधिकारी होतो त्यावेळेला आंदोलन केलं होतं. नितीनजी बी आमच्या सोबत होते आणि आंदोलन करताना आमचं आंदोलन देखील माती टाकू नका म्हणून आम्ही सांगत होतो. आंदोलन आमचं धडकलो, पोलिसांना हाताशी धरून आमच्यावर केसेस करून आम्हाला पोलीस बळजबरीने आम्हाला पकडून घेऊन गेले आणि त्यांनी माती शेवटी टाकायची ती टाकलीच. आज त्याचे दुष्परिणाम शिवाजी पार्कचे सगळे नागरिक भोगतायत. आम्ही अजूनही त्याचा पाठपुरावा सोडलेला नाही. आमच्यासोबत शिवाजी पार्क रेसिडेन्सी जी काही लोक आहेत ती सुद्धा पाठपुरावा करतायत. परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो भ्रष्टाचार चाललाय, संदीपजींना माहिती असेल, माती सांगतायत 400 ट्रक, पण प्रत्यक्षात कोटेशन 2000 ट्रकचं आहे. मग हे बाकीचे 1600 ट्रकचे पैसे गेले कुठे? प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहे. रस्ते सोडा, रस्त्यानंतर आता उद्या पावसाळा येऊन ठेपलेला आहे, 2 महिन्यावर पावसाळा आहे. नाले सफाई, पुन्हा मिठी नदीचा गाळ, हे दरवर्षीचं रडगाणं आहे. दरवर्षी गाळ काढला जातो. अधिकारी ठामपणे सांगतात आम्ही गाळ काढला. मग मुंबईची तुंबई का होते? हे प्रश्न जर अधिकाऱ्यांना विचारले, अधिकारी मुजोरी उत्तरं देतात. कारण प्रशासक बसलाय, त्यांच्यावर नगरसेवक नसल्यामुळे कोणाचा अंकुश नाहीये, त्याचा ते फायदा घेत आहेत आणि अधिकाऱ्यांचा जो मुजरपणा वाढलाय त्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत आहेत. त्यांना सभागृहात पाठवायचं काम तुमचं जनता जनार्दनांचं आहे आणि तुम्ही ते पाठवाल अशी मी अपेक्षा करतो. अनेक विषय आहेत पण बरेच माझ्या मागे वक्ते आहेत. महिला सुरक्षेचे विषय आहे. मुंबईतली जी काही मुंबई शहरामध्ये जुन्या ज्या चाळी आहेत, इमारती आहेत किंवा वाड्या वस्त्या आहेत, तिथे पाण्याचं प्रेशर नाहीये, पाणी लोकांना मिळत नाहीये. आत्ताच नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये, दिवाळीनंतर ती निवडणूक होती, आम्ही प्रचार करत असताना प्रभादेवीला एका कुटुंबामध्ये पाणी येत नाही म्हणून त्यांनी तक्रार केली वहिनींकडे. वहिनी तेव्हा प्रचार करत होते आमच्यासोबत आणि त्यांनी सांगितले की दिवाळीच्या पहिल्या आंघोळीला देखील आम्हाला पाणी नव्हतं. ही अशी दुर्दैवी परिस्थिती महानगरपालिकेने आणलेली आहे. पर्यावरणाचा विषय मी बोललोच, त्याचबरोबर नालेसफाईच्या विषयावर बोललो. अनेक विषय आहेत. शिक्षणाचा बोजबारा झालेला आहे. सीबीएसई आणि ICSE स्कूलमध्ये मराठी विषयच घेतला जात नाही. लॉकडाऊनमध्ये तो मराठी विषय ग्रेड सब्जेक्ट म्हणून घेतला होता. लॉकडाऊनमध्ये ते बरोबर होतं कारण त्यावेळेला ऑनलाईन क्लासेस होते, ऑनलाईन परीक्षा होत होत्या. पण आता रेग्युलर शाळा चालू झालेल्या असताना देखील मराठी हे ग्रेड सब्जेक्ट म्हणून घेतला जातोय, ग्रेडेशन मध्ये घेतला जातोय. ऍक्च्युली तो मार्क्स म्हणून गुणांक म्हणून घेतला गेला पाहिजे. नाहीतर भविष्यातल्या पिढ्यांना काय वरवर अभ्यास वरवर मराठी शिकवलं तर ग्रेड मिळणार असते. शाळा ग्रेड देते, बोर्ड काही ग्रेड देत नाही, शाळा देते. त्यामुळे काय सगळं वरवर चाललेलं आहे. भविष्यात मराठीची गळचेपी आता त्याची पायाभरणी होते. याच्यावर आपल्याला आवाज उठवावा लागेल. CBSE आणि ICSE बोर्डात राज्य सरकारकडे आपल्याला मागणी करावी लागेल आणि मी सर्व नेत्यांना विनंती करतो की या विषयात गांभीर्याने आपल्याला लक्ष घालावं लागेल, कारण नाहीतर मराठीचं पुढे भविष्य धोक्यात आहे. त्याचबरोबर अनेक विषयांना मी हात घेता घेता काही विषय योगेशजींनी आणि आमचे कुणालजींनी घेतलेले आहेत. मी शेवटचं एक आपल्याला विनंती करतो की आपल्याला येत्या काही काळात महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्यासाठी आपल्याला या विविध विषयावर रस्त्यावर उतरून काम करावं लागेल आणि ते काम करत असताना आपण आम्हाला साथ द्याल. आणि आपण तुमच्या वतीने, मी सर्वांच्या वतीने राज ठाकरे साहेबांना मी इथे आश्वस्त करतो की येत्या महानगरपालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून देऊ ही अशी अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
स्टेजच्या डाव्या बाजूला बॅरिकेड्स ओपन केलेत. कृपया तिथे लोकांना लवकरात लवकर आतमध्ये सोडून द्यावं. त्याचबरोबर समोर या ठिकाणी आल्यानंतर जी जनता उभी आहे त्यांनी उजवीकडे कृपया येण्याचा प्रयत्न, ते देखील उजवीकडचे बॅरिकेड्स ओपन करून त्यांना आतमध्ये तिथे यायला सांगावं. जे नुसतेच मागे उभे आहेत आतमध्ये येऊन देखील त्यांनी कृपया आपल्या उजव्या साईडला येऊन बसावं. यानंतर मी पक्षाच्या सरचिटणीस सौ जुईलीताई शेंडे यांना विनंती करेन की त्याने व्यासपीठावर यावं. राज्य अनेकांकडे होती, संपत्ती तर बहुतांकडे होती, पण मराठी माणसाच्या मनगटाच्या ताकदीवर, हातातल्या तलवारीच्या जोरावर आणि गाळलेल्या घामाने आणि रक्ताने ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं आणि प्रत्यक्षात आणलं ते अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा. जगातील अतिउत्तम घटनांपैकी एक घटना ज्यांनी आपल्या देशाला दिली त्या भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांच्यामुळे मला शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि ज्या शिक्षणामुळे आत्मविश्वासाने मी आज तुमच्या समोर उभी आहे अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय व्यासपीठ आणि माझे सर्व मनसैनिक सहकारी, सर्वांना माझा सस्नेह जय महाराष्ट्र. आज गुढीपाडवा. सर्वप्रथम सर्वांना हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, उत्तम आरोग्याचं आणि आनंदाचं जावो ही सदिच्छा. त्याचबरोबर आज मला आपणा सर्वांसमोर 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी साहेबांची शतशः ऋणी आहे. महाराष्ट्र राज्य हे 1960 साली स्थापन झालं. होय, आपण प्रगती सुद्धा प्रचंड केली. महिला शिक्षणाचं प्रमाण देखील प्रचंड वाढलं, पण तरी देखील महिला सक्षम आहेत का? महाराष्ट्र ही केवळ संतांची भूमी नाही तर ती रणरागिणींची देखील भूमी आहे. कारण जिजाऊंनी छत्रपती या भूमीतच घडवले, सावित्रीबाईंनी शिक्षण क्रांती देखील या भूमीतच घडवली, तर आजच्या आधुनिक महिलांनी उद्योग, विज्ञान, राजकारण, कला अशा अनेक क्षेत्रांमध्ये झेप घेतली. स्त्री सक्षमीकरण ही काही फक्त संकल्पना नाहीये, तर स्त्री सक्षमीकरण हे आता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची वेळ आली आहे. आणि सक्षमीकरण म्हणजे पुरुषांनी महिलांना केलेली मदत नव्हे, तर सक्षमीकरण म्हणजे महिलांना दिलेली समान संधी. शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि आत्मविश्वास ही त्रिसूत्री आहे जीच महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करेल. महिलांची सुरक्षितता ही केवळ महिलांची जबाबदारी नाहीये, तर ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. आपण नेहमी म्हणतो की स्वसंरक्षण हे मुलींना शिकवलं गेलं पाहिजे. बरोबर आहे, पण तलवार जरी नसली तरी शब्दांची धार, बुद्धीचा योग्य उपयोग आणि जिभेची धार ह्या गोष्टी वापरून सुद्धा महिलांना पुढे जायला शिकवलं गेलं पाहिजे. महिलांसाठी कायदे आणि सुरक्षा यंत्रणा ह्या जरी महत्वाच्या असल्या तरी त्याबरोबर गरज आहे मानसिकतेत बदल करण्याची. महत्वाचं म्हणजे भीती नाही तर पंखांना बळ मिळायला हवं. आम्हा महिलांना ना अंधाराची भीती नाही, कारण आम्ही हातात नेहमी प्रकाश घेऊन फिरतो. आम्हाला अडथळ्यांची भीती नाही, कारण आमच्या हातात इतिहास घडवण्याची ताकद आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी जेव्हा एखादी स्त्री लढायला शिकते तेव्हाच ती क्रांती घडवते. पण समाजाने एक लक्षात ठेवलं पाहिजे, तिच्या शिक्षणाचा दरवाजा बंद करू नका, कारण तिच्यातच तुमच्या पुढच्या पिढ्या घडवण्याची ताकद आहे. तिच्या नोकरीची संधी रोखू नका, कारण ती कुटुंबच नव्हे तर तुमची संपूर्ण अर्थव्यवस्था उभी करणार आहे. तिच्या स्वातंत्र्यावर बंधनं घालू नका, कारण ती गरुड आहे. एका झेपेत ती आकाशाला गवसणी घालणार आहे. तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका, कारण तिच्या शब्दात क्रांती लपलेली आहे. ती दुर्बल नाहीये, ती निर्भय आहे. गरज आहे
तिला फक्त पाठिंबा देण्याची. तिला इतकं सक्षम बनवा की बेटी बचाव म्हणण्याची गरजच लागली नाही पाहिजे, कारण ती स्वतःच स्वतःचा बचाव करेल. ती अबला नाही, सबला आहे. तिला फक्त संधी द्या, ती जग तुम्हाला आपोआप जिंकून दाखवेल. आज तुम्ही आणि मी आपण सर्वांनी मिळून एक निर्धार करूया. स्त्रीच्या सन्मानासाठी आवाज उठवूया. स्त्रीला भयमुक्त समाज देऊया. तिच्या कर्तृत्वाला बंधन नाही तर पंख देऊया. लक्षात ठेवा, स्त्री सक्षम झाली तर संपूर्ण महाराष्ट्र समृद्ध होईल. आणि प्रश्न हा नाहीये की महिलांना मदत कशी करायची. प्रश्न हा आहे की समाज तिच्या यशासाठी किती तयारीने आणि ताकदीने उभा राहील. आजच्या स्त्रीला न कोणी रोखू शकत नाही. ती स्वतःच स्वतःची वाट शोधते, ठरवते आणि यशाची नवीन शिखरं गाठते. त्यामुळे तिच्या पंखांना वेग द्या. तिचे पंख कातरू नका. तिच्या उड्डाणाला आकाश द्या. ती उंच भरारी आपोआप घेईल. लक्षात ठेवा, सशक्त स्त्री ही फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर मी नम्र विनंती करेन आमच्या नाशिकचे सन्माननीय दिनकरजी पाटील यांनी यावं. मी महापुरुषांचे आवाज देणारे आपण सर्वांनी जय जयकार करायचा आहे. शिवछत्रपती शिवाजी महाराज की. शिवछत्रपती संभाजी महाराज की. महात्मा गांधी की. महात्मा ज्योतिबा फुलेंचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मित्रांनो, आज मला ही जी संधी मिळाली आहे, खरं तर मला राजकारणात 45 वर्ष झाले. 34 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं. 11 वर्ष भारतीय जनता पार्टीत काम केलं. 11 वर्ष भारतीय जनता पार्टीने फक्त वापरून घेतलं. क्रिकेट सारखं यूज अँड थ्रो. मात्र हिंदू हृदय सम्राट मान्य राज साहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी देताना 11 मिनिटात उमेदवारी दिली. तुम्ही सांगा, महाराष्ट्रात नाही देशात असा नेता आहे का? मी आज शेतकऱ्यांसाठी बोलायला आलोय. सन्माननीय व्यासपीठ, आपण सर्व मन सैनिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. राज साहेबांना मानाचा मुजरा करतो. आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, या महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आपण निवडणुका कशा जिंकल्या आमच्या राजसाहेबांनी सांगितलं. इतना सन्नाटा क्यों है भाई? अरे तुम्ही खोट्यापणाने निवडून आलात. ईएम मशीन मॅनेज केलं. राजू पाटला सारखे, अमित साहेबांसारखे, आमच्यासारखे 9-10 निवडून येणारे आमदार तुम्ही फक्त मशीनमुळे निवडून आलात. आता साहेबांनी 2-3 दिवसापूर्वी सांगितलं, अरे या खोक्याचं काय घेऊन बसले, सगळे खोक्यामध्ये बसले. बंधू भगिनींनो, तुम्हाला महाराष्ट्र जर घडवायचा असेल तर कोणाची गरज आहे सांगा बरं? राज साहेबांची गरज आहे. आपण आता जाताना एकच घेऊन जायचं. आणि मी मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ऐकत असाल, भारत देश शेती प्रधान देश आहे. आणि मात्र सर्वात जास्त जगात जर कुठे आत्महत्या होत असतील तर भारतात होतात. शेतकऱ्यांच्या सांगतो, आत्महत्या सर्वात जास्त होतात.
आणि भारतात सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रात होतात. मुख्यमंत्र्यांचं जेव्हा आपण भाषण ऐकतो जसे काही भांडायला उठले. या महाराष्ट्रामध्ये जातीत जात ठेवली नाही, पक्षात पक्ष ठेवला नाही, माणसात माणूस ठेवला नाही. हे कोण करतं व सर्व दंगली जातीपातीचं राजकारण या महाराष्ट्रात एकच माणूस करतो. आपण सगळे गप्प बसून आहात. अरे आपल्या मागे एवढा मोठा हिंदू हृदय सम्राट राजसाहेब असल्यावर घाबरायचं नाही. माझं एक उदाहरण सांगतो. मला एक नाशिकचा मंत्री दम देत होता. आता त्याला माहिती आहे दिनकर पाटील आता मनसेमध्ये राजसाहेबांनी मला सरचिटणीस केलं आणि मी कामाचा धडाका सुरू केला. मित्रांनो 700 गाड्या नाशिक जिल्ह्यातून भरून आणल्या राजसाहेबांच्या वर प्रेम करणाऱ्यांच्या. आणि त्या मंत्र्याने दम दिल्यावर मी राजसाहेबांना भेटलो. राजसाहेबांनी फोन केला. तो मंत्री म्हणतो नाही नाही दिनकर पाटलाशी माझं काही देणं घेणं नाही. पण त्या मंत्र्याला माहिती आहे मी त्याला पुरून उरल. आणि कालच मी बातमी वाचली शेतकऱ्यांची. अरे तुम्ही ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून आलात त्यांना सांगितलं पीक कर्ज माफ करू. त्यांचंच अन्न खातात, ते पिकवतात ते शेतात. अरे त्याला तर जागा तुम्ही 3 जण. त्यांना सांगता की पीक कर्ज माफ करायला पैसेच नाही आमच्याकडे. लाडक्या बहिणींचं मत घेतले, त्यांना 2100 रुपये कबूल केले, त्या मातांना 1500 रुपये देतात आता. अरे किती लबाडे हे 3 जण, किती लबाडे. आता इथून गेल्यावर मला काही लोक म्हणतीलच अण्णा तुम्ही एवढे का बोलले. अहो अशी संधी पहिल्यांदा झाली ना. आणि साहेबांमुळे आली. मी 5 फूट माणूस आहे पण साहेबांमुळे आता मी 7 फूट झालोय. आता मी ठरवलं राहिलेलं आयुष्य साहेबांबरोबर घालवायचं आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली घालायचं. अरे 45 वर्ष लोकांनी काहीच दिलं नाही मला. साहेबांनी उमेदवारी दिली, 2 सभा घेतल्या आणि सभेला साहेबांच्या प्रेम करणाऱ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात सभा झाल्या. आणि जी माऊली माझ्या इकडे निवडून आली तिला भरोसाच नाही मी खरंच निवडून आले का नाही. तिला माहिती होतं दिनकर पाटील आपल्याला आवरणार नाही. खरं तर आम्हीच निवडून आलेलो आहे. अरे निवडून आले तर तुमचं कोणी स्वागत सुद्धा करायला तयार नाही. तुम्हाला कोणी एक गुच्छ द्यायला तयार नाही. आम्ही पडलो तरी लोक आमचे स्वागत करत होते. आणि आज दररोज आपण विधानसभेमध्ये अधिवेशन झालं. अधिवेशनात एकच ऐकायला मिळालं बलात्कार, खून, दरोडे, दंगली आणि वेगवेगळे माणसं उभे करून लोकांच्या प्रश्न. कोणत्या शेतकऱ्याला न्याय दिला नाही, लाडक्या बहिणीला न्याय नाही, कष्टकऱ्याला न्याय नाही, बेरोजगारांना न्याय नाही, कोणालाच न्याय नाही. न्याय फक्त या तिघांना त्यांच्या बरोबर असलेले ते बगलबच्चे मंत्री. काही काम करायचं नाही. आता मी 11 वर्ष भाजपमध्ये काम केलंय. अहो एवढे लबाड लोक कुठंच पाहिले नाही. आम्हाला सांगायचे जो विरोधक तगडा आहे त्याच्या घरी जा, चहा प्या, त्याला पाठवा, त्याला बाटवा आणि लोकांना सांगा आपल्या बरोबर येणार आहे त्याला काहीच द्यायचं नाही. अरे आम्हालाच काही दिलं नाही तर त्याला काय देणार आहे तुम्ही. म्हणून मित्रांनो
तुम्हाला जर वाटलं राजकारण करायचंय तर भाजपमध्ये कधीच जाऊ नका. लबाडाचा पक्ष येतो आणि आज अख्ख्या महाराष्ट्राचं वाटोळं केलंय. महाराष्ट्र चाललाय कुठे म्हणून मी प्रथम सांगितलं, जातीत जात नाही, माणसात माणूस नाही, पक्षात पक्ष नाही, दररोज दंगे, जातीपातीचं राजकारण, दंगली घडवायच्या. आता तुम्ही बघितलं, एकीकडे हिंदू म्हणतात, मुस्लिम म्हणतात आणि मोदी साहेबांनी त्यांना लगेच पाकिट दिले. म्हणजे किती डुप्लिकेट पण आहे. अहो कुठंतरी एकच बाजू धरा. आमचे राज साहेब बघा कसे एकदम टाकू टुकून राहतात. आज ऐकाल तुम्ही, राज साहेबांनी भाषण केलं का लगेच घाबरत्या भेटायला येत्या, मुद्दामच येतात. काय राज साहेब का तुम्हाला पटणार आहे का? आज राज साहेब त्यांना चांगले ठोकणारे, काळजी करू नका. पण तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, बंधू भगिनींनो, इथून गेल्यावर आजपासून तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ आहे की फुल कामाला लागा. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदा, महापालिका, काहीच घाबरायचं नाही. आमच्या इकडे एक संकट मोचक आहे, त्याला अख्खा लोक घाबरत्या. म्हणे आता तो काय करेल, काय करणार आहे तो, आता मनसेची सत्ता नाशिक मध्ये येणार आहे. आम्ही काय घाबरतो का त्यांना? म्हणून आजपासून कामाला लागा. आणि मुख्यमंत्री महोदय अजित दादा, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शेतकऱ्यांना फसवू नका, त्यांचं कर्ज माफ करा. अजून प्रधानमंत्री पीक विमा योजना आहेत 1 रुपयामध्ये, ती तुम्ही 20 मार्चच्या 2025च्या मीटिंग मध्ये रद्द केली. तुम्हाला शेतकरी फिरू देणार नाही. शेतकरी बंधूंना तुम्ही ऐकत असाल, यांच्या गाड्या आल्यावर अडवा. कर्ज माफ करत नसला तर यांना धरून घ्या. पीक विमा चालू करत असेल त्यांना धरून घ्या. जनतेपेक्षा कोणीच मोठं नसतो, कायदा सगळ्यात मोठा असतो. यांना धरल्यावर कोणीच काही करणार नाही, कारण त्यांना विचारायचं तुम्ही आम्हाला कर्जमाफीचा शब्द दिला होता. आणि मी शेतकरी म्हणून शेतकऱ्यांबद्दल बोललोय. मी ओरिजिनल शेतकरी आहे म्हणून बोललो, मला पण कर्जमाफी झाली पाहिजे. मी गरीब माणूस आहे. एक गरीब माणसाला साहेबांनी बोलायला संधी दिली. धन्यवाद साहेब. अशीच संधी पुढच्या वर्षी द्या, पुढे आणखी जोडील मी. धन्यवाद सर्वांना. जय शिवराय, जय महाराष्ट्र. अण्णा, व्यासपीठच नाही, अख्खं शिवतीर्थ हलवून टाकलं तुम्ही. आणि खरंच आहे, सत्ता नसतानाही आपला पक्ष कुणावर अवलंबून नाही. जनतेचे प्रेम आपल्यावर, पक्षावर आणि आपल्या नेत्यावर अपार आहे आणि याचा आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. यानंतर मी पक्षाचे आपले नेते आणि नवनिर्वाचित शहराध्यक्ष मुंबईचे, मनसेची आमची दुसरी तोफ सन्माननीय संदीप देशपांडे यांना मी विनंती करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, सन्माननीय व्यासपीठ आणि सन्माननीय राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी या शिवतीर्थावर जमलेले सर्व माझे सहकारी महाराष्ट्र सैनिक बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना
सस्नेह जय महाराष्ट्र. सध्या गेले 3-4 महिने आपण बघतोय या मुंबई शहराची ज्या पद्धतीची बकाल अवस्था झाली आहे. माझे सर्व सहकारी यशवंत किल्लेदार, योगेश सावंत, कुणाल माइंडकर यांनी आपल्या समोर मांडली. कशा पद्धतीची अवस्था झाली आहे, कशा पद्धतीचे रस्ते खोदले गेले आहेत. नाले सफाईचा प्रश्न नाही, महानगरपालिकेचा भट्ट्या बोळ झालेला आहे. पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्याला दिसते, ज्याची अनेक उदाहरणं आपण रोज टीव्हीच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून बघत असतो. काही परप्रांतीयांची दादागिरी सुद्धा वाढताना आपल्याला दिसते की नाही. परवाच कुठल्या तरी दुकानात, मी मराठी बोलणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, मैं मराठी नाही बोलूंगा, जो उखाडणं उखाडलो, अशा पद्धतीची भाषा वापरणारे काही लोक होते. कल्याणला मराठी माणसाला मारहाण करणारे काही लोक होते. काही सोसायट्यांमध्ये जाणीवपूर्वक मराठी माणसांवर दादागिरी करणारे काही लोक आहेत. मला त्यांना एकच सांगायचं आहे, त्यांच्या भाषेत समजेल अशाच भाषेत सांगतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी हमने काम करने का तरीका बदला है, हमारे तेवर नहीं बदले हैं, हे त्यांनी लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर या मुंबईची वाट लावणाऱ्या कंत्राटदारांना सुद्धा सांगतोय, ज्या पद्धतीने तुम्ही या रस्त्यांची वाट लावताय सगळीकडे, खड्ड्यात बसवून बसवून मारू एकेकाला, मग बोलू नका आम्हाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाच्या नादाला नाही लागायचं. कोणतरी येतो मुंबईत, घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे, महाराष्ट्राची मुंबईची भाषा ही मराठीच आहे, हे इथे येणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं. दुसरी कुठलीही भाषा नाही, मराठीच. आणि मग आमच्याबद्दल बोलायला सुरुवात करतात. मध्यंतरी आता आपला जो गुढीपाडव्याचा मेळावा होणार होता, त्या मेळाव्याच्या वेळेला आपल्या एका कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात सन्माननीय बाळासाहेबांचा फोटो लावला. एक त्याची भावना असेल, काय असेल, त्यांनी लावला. तर लगेच आता बाळासाहेबांशिवाय काही पर्याय कोणाला उरलेला नाही, इथे उद्धव ठाकरे. एक कोणीतरी फोटो लावला तर एवढं म्हणायला लागला उद्धव ठाकरेंच्या. म्हणजे बाळासाहेब हे तुमचे आहेत, तुमची पर्सनल प्रॉपर्टी आहेत का? आणि मग जर असेल तर हा अख्खा 1000 कोटीचा महापौर बंगला घशात घालताना बाळासाहेब देशाचे, महापौर बंगला जेव्हा घशात घेतला तेव्हा बाळासाहेब देशाचे, आणि कोणीतरी बॅनरवर फोटो लावला की बाळासाहेब तुमचे. हा कुठला दुटप्पीपणा? म्हणजे गेली 25 वर्ष या मुंबई महानगरपालिकेवर ज्या शिवसेनेची सत्ता होती, तुम्ही गेल्या 25 वर्षात या मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची एकही सुरस कथा सोडली नाही. आज आदित्य ठाकरे सगळीकडे सांगत फिरतात रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला. हो झाला, 100% झाला. पण तुम्ही जेव्हा सत्तेत होतात तेव्हा भ्रष्टाचार झाला नाही का? तेव्हा रोडची गेल्या 25 वर्षातली आपण यादी काढा. 6 मारवाडी कॉन्ट्रॅक्टर आहेत, मी पाहिजे तर नावही सांगू शकतो त्यांची. त्या मारवाडी कॉन्ट्रॅक्टरच्या व्यतिरिक्त कोणालाही महापालिकेत रस्त्याची कामं मिळत नव्हती. मग ते मारवाडी 6 कॉन्ट्रॅक्टर, माझा प्रश्न आहे, शिवसेनेचे जावई होते का की त्यांनाच कामं मिळत होती? का कॉर्पोरेट कंपन्यांना कामं दिली नाहीत?
का आमचा एखादा मराठी कॉन्ट्रॅक्टर महानगरपालिकेत काम करू शकत नव्हता? का किती आमच्या मराठी मुलांना तुम्ही महानगरपालिकेतली कामं दिली, त्यांना सक्षम बनवलं? आज काय तर ते संजय राऊत म्हणाले की मनसे काय भाजपचा मित्र पक्ष आहे आणि ते भाजपचीच त्यांचेच विचार मांडणार आहेत. अरे 2019 पर्यंत याच भारतीय जनता पक्षाची चड्डी संजय राऊत तुम्ही घालत होतात ना, तेव्हा ती चड्डी आवडत होती ना तुम्हाला. विचारक हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा सध्या मी अगदीशय 2 मिनिटातच माझं भाषण संपवतो. सन्माननीय राजसाहेब आल्यावर एकतर मला त्यांच्यासमोर बोलायला भीती वाटते. फक्त एकच प्रश्न गेले अनेक दिवस आपण बघतोय, काही लोक हे जाणीवपूर्वक सन्माननीय राजसाहेबांबद्दल बोलत असतात, विचित्रपणे बोलत असतात. त्यांना फक्त एकच इशारा देतो, त्याच्यासाठी एक कविता केली, ती कविता फक्त आपल्याला म्हणून दाखवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला. लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला. बँड्रातनं निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला. लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला. बँड्रातून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला. मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा. मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा. पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूच बरा. स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार. पण सगळ्या मुंबईला माहितीये की हाच आहे मुंबईचा आशिष जोलार. जय हिंद, जय महाराष्ट्र. माहीम विधानसभेच्या वतीने माननीय राज ठाकरे साहेबांचा पुष्पहार देऊन स्वागत करण्यात येईल.
जमलेल्या माझ्या सर्व तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी आपणाला सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. हा म्हणे हरलेला पक्ष. झालं, निवडणुका संपल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. पण आज गेल्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मतदान करून ज्यांची मतं दिसली त्या सर्व मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्या मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान करून देखील इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचेही मी आभार मानतो. निवडणुका कशा झाल्या, काय काय गोष्टी घडल्या, मला असं वाटतं याच्यावरती माझं बोलून झालेलं आहे. आता जे झालं ते झालं, आता बघायचं ते याच्या पुढचं. सगळे वेळ काढून आलायत ना, बरंच बोलायचंय मला. अनेक विषय, निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय झाले, अनेक विषय बोलले गेले. सदिच्छांचे, शुभेच्छांचे अनेक मला फोन पण आले आणि नेमके आजच आले. आज का आले याचे अर्थ मला समजतात, जरा जपून. पण गेले काही दिवस ज्या काही घटना घडल्या, मला असं वाटतं काही गोष्टींचं तुम्हाला सांगणं खूप आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्यातला पहिला विषय म्हणजे कुंभमेळा. मी त्याशी म्हटल्याप्रमाणे त्या आमच्या बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं आणि मग मी त्याला सांगितलं पिणार नाही मी. मग नव्याने वारं शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं अरे मी कुंभमेळाचा अपमान केला. मूर्ख आहात का? ते आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे. कुठे नयन? कसं वाटलं? म्हणे आतमध्ये गेल्यावरती असं झालं म्हणे. म्हटलं नाही, खालून तर येत गेलं असेल एखादं. आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे, ज्याला आपण माता म्हणतो, नदीला देवी म्हणतो, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा, आज नाही, आजचे राज्यकर्ते नाही, गेल्या अनेक वर्षांपासूनचे, मला आजही आठवते, गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारी जे कोणी व्यक्ती मला आठवते, मला राजकारणातली, ती म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी. राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं. तेव्हापासून अजून गंगा साफ करतायत. त्याच्यानंतर आता 2014ला नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले, त्यांनी तेच सांगितलं गंगा साफ करणार.
आपल्याकडच्या देशांमधल्या नद्यांची अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये पाणी पिणं तर लांबची गोष्ट, तुम्ही आंघोळ केली म्हणजे मी माझ्याकडे आता काही उत्तरेतले लोक येऊन गेले मध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की कित्येक लाखो लोक तिथे आंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत, पडणारच आजारी. त्या गंगेवरची काय परिस्थिती आहे? प्रश्न हा गंगेच्या अपमानाचा नाहीये, प्रश्न हा कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीये, पाण्याच्या स्थितीचा आहे की पाणी कशा प्रकारचं पाणी तिकडे असतं होतं आणि ते अजूनही थांबवलं जात नाही त्या गोष्टी. खरं तर वेगळ्या ठिकाणी तुम्ही जागा देऊ शकता. सहज एक मिनिट भरासाठी म्हणून मी तुमच्या समोर गंगेची आत्ताची परिस्थिती काय आहे ती मी तुम्हाला फक्त दाखवतो. खाली अरे आतापर्यंत 33,000 कोटी रुपये खर्च झाले त्याच्यावरती. तुम्ही आता तो महंत बघितलात ज्याला बोटीतनं तसाच्या तसाच टाकून दिला. तिकडच्या घाटांवरती तिथे प्रेत जाळली जात आहेत. नुसतं आपला अग्नी दिल्यासारखं करतात आणि तसंच प्रेत ढकलून देतात पाण्यामध्ये. हा कोणता धर्म? म्हणजे आमच्या नैसर्गिक आपल्या देशाच्या गोष्टींवरती जर समजा अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल, काय करायचं त्याचं? आपल्या गोष्टींमध्ये आपण सुधारणा नको का करायला? काळ बदलला, लोकसंख्या वाढली. 1000 वर्षापूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आताच्या गोष्टी वेगळ्या आहेत. हे सगळे विधी हटपण्यासाठी म्हणून त्याच इथे वेगळ्या एका घाटावरती एखादी जागा करता येत नाही का? मग काय सांगतात लोक? ऐकत नाहीत. ऐकत कसे नाहीत? दारू पिऊन गाडी चालवल्यावरती पोलीस पकडतात. हे समजल्यावरती लोक टॅक्सीने जायला लागले की नाही पिऊन? झाली की नाही सुधारणा? आपल्या नद्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत. या सगळ्या नद्यांवरचे जे काही मधले भाग आहेत इतके गलिच्छ आहेत, इतके गलिच्छ. या नद्या बर्बाद कोण करतोय? आपणच करतोय. कशाच्या नावाखाली? धर्माच्या नावाखाली. प्रत्येकाला आपापला धर्म प्यारा असतो. प्रत्येकाने आपापल्या धर्मामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. मी ज्या वेळेला हे गंगेवरचं ज्यावेळेला मी पाहत होतो सगळ्या गोष्टी, मला कळेना हे कसं काय चाललंय.
म्हणे 65 कोटी लोक येऊन गेले, अर्धा भारत. चला त्यातले आपण 5 लाख आपण पकडूया, व्हीव्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी. बाकीचे काठावरच बसले असतील खो खो खेळायला, बरोबर की नाही? प्रत्येकाची जरी 200-200 ग्रॅम पकडली, चीनची भिंत बांधता आली असती आपल्याला. बरं तेही कुठे गेलं? म्हणजे आपल्याकडे जे सगळे म्हणतात ना, झालं गेलं गंगेला मिळालं. महाराष्ट्रामधली देखील आज नद्यांची परिस्थिती हेच. आमच्या कोकणामधली सावित्री नदी घ्या, सगळं केमिकलने भरली आहे. मी आता आणलंय इथे तुमच्यासाठी. देशभरात एकूण 311 नदीपट्टे म्हणजे पॅचेस असे आहेत जे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून त्यात महाराष्ट्रातील तब्बल 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत. याच्यामधल्या सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या, सर्वात प्रदूषित म्हणजे उल्हास नदी, मिठी नदी, मुळामुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, नीरा, वैनगंगा, चंद्रभागा, मुचकुंडा, घोड, तितूर, रंगवली, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, वाघूर, ढोरणा या नद्या पात्रांमध्ये पाणी हे अत्यंत वाईट आहे. हे माझा रिपोर्ट नाहीये. तर भातसा, पेडी, मोर, बुराई, वेल, पांझरा, सीना, काळू, वेण्णा, कोयना, पांझरा, पैनगंगा, पूर्णा, उरमोडी, कान या नद्यांच्या पात्रामध्ये पाणी वाईट आहे. त्या नद्यांच्या तुलनेत मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, 5 नद्या. कदाचित अनेकांना माहिती पण नसतील. त्यातल्या 4 मेल्या. मेल्या म्हणजे मारल्या. सांडपाणी, झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टीत बंद त्या 4 नद्या मेल्या आणि 5वी आता मरायला आली आहे. ती म्हणजे मिठी नदी. आत्ताची मिठी नदीची काल मी शूट करायला सांगितलंय. काल मी अगोदरचं पण दाखवत नाहीये, मी कालचं दाखवतोय. मुंबई मधली 5वी एकमेव राहिलेली नदी, त्याची काय अवस्था एकदा बघा. या सगळ्या नद्या मारून टाकल्या आपल्या लोकांनी. दरवर्षी येणार मुंबई महानगरपालिका म्हणणार की आम्ही मिठी नदी साफ केली. ही साफ जोपर्यंत आजूबाजूची वस्ती हटत नाही तोपर्यंत या नद्या कधीही साफ होणार नाहीत. आपल्या सगळ्या नद्यांमध्ये सगळीकडे केमिकल्स भरलेली आहेत. का? आमचं पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय करतं? उद्योगधंद्यांना प्रोत्साहन, कारण उद्योगपती ह्यांना प्रोत्साहन देतात.
जे म्हणून आपल्याकडचे नैसर्गिक स्रोत आहेत आपण ते बंद करायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बोलल्यानंतर तुमचा धर्म आडवा येणार. धर्माच्या गोष्टी तर मला तर कोणी सांगू पण नाहीत या लोकांनी. काही गोष्टी आपण आपल्यात सुधारल्या पाहिजेत. मी मागे हा एकदा विषय बोललो होतो. तो विषय बोलल्यानंतर मी एकदा नांदेडला होतो. नांदेडच्या गुरुद्वारामधले जे तिकडचे जे काय म्हणतात त्यांना, आता मला त्यांना काय म्हणतात मला माहिती नाही, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे काय, तिकडचे गुरुजी असतील. आणि त्यांनी मला सांगितलं की आपने जो कहा वो बहुत ठीक कहा. काय म्हणालो तुम्ही? आमच्याकडे महानगरपालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, देशभर सगळ्या ठिकाणी आमच्याकडे काय भिंती रंगवल्या जातात, बोर्ड लावले जातात, झाडं जगवा, झाडं वाचवा. आणि आमच्याकडे देशामध्ये आपल्या हिंदूंचे अंतिम संस्कार, अंत्यविधी हे लाकडावरती होतात. कुठून येतं लाकूड? लाकूड येणार कुठून? या देशातली जंगलतोड झाल्याशिवाय लाकूड येणारच नाही. आणि ह्याला पर्याय म्हणून काय त्या इलेक्ट्रिक विद्युत दाहिनी आल्यात ना. काही जण असतात कर्मठ, नाही विद्युत दाहिनी नाही, आमच्या परंपरेनुसार. का विद्युत दाहिनी केल्यावरती काय कल्याणला उतरवतात? देशभर विद्युत दाहिन्या झाल्या पाहिजेत. त्या विद्युत दाहिन्या झाल्या तर लाकूड लागणार नाही. लाकूड लागणार नाही मग जंगल राहतील. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे एकदा जंगलात गेले होते फिरायला, कोणतरी एका परदेशी माणसाबरोबर. म्हणजे आमच्या पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे. मध्ये त्या अंबानीच्या कुठेतरी त्या जामनगरला गेले, वनतारा का तंतारा काहीतरी. म्हणजे त्याला प्राण्यांची आवड आहे. मग प्राण्यांची आवड असेल तर जंगल जगवली पाहिजे. जंगल हे आपलं मुंबईचं नॅशनल पार्क आहे ना, हे नॅशनल पार्क संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पवईपासून सुरू होतं, घोडबंदर पर्यंत तिकडे थांबतं. एवढं मोठं राष्ट्रीय एक काय नॅशनल पार्क एखाद्या शहराच्या मध्यात जगाच्या पाठीवर कुठेही नाही. आपण आमचे मूळ विषयच आपण विसरलेलो आहोत. आमच्याकडे फक्त जंगलतोड सुरू आहे. म्हणजे आता मी तुम्हाला फक्त भारताचा जन्म मृत्यूचा आकडा फक्त सांगतो. जन्म मृत्यूचा आकडा म्हणजे लाकडं किती लागत असतील विचार करा, म्हणजे जंगलं किती तोडली जात असतील याचा विचार करा. भारताचा मध्ये जन्म आणि मृत्यूचा दर दररोज 81,746 मुलं जन्म घेतात आणि दररोज 29,679 मृत्यू होतात रोज. दररोज साधारणपणे 50,000 लोकसंख्या वाढत आहे. महिन्याला 24,52,380 लोक जन्म घेतात आणि महिन्याला 8,90,370 लोक मृत्युमुखी पडतात. वर्षाला 2,94,28,560 जण जन्म घेतात आणि वर्षाला 1,06,84,440 जण मृत्युमुखी पडतात. आपण एका बाजूने बोंबलायचं, आमच्याकडे दुष्काळ पडलाय, आमच्याकडे पाणी नाही. मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी 7-7 दिवस पाणी येत नाही. भारतामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तिथे पाणी येत नाही. आम्ही पाणी येत नाही, सगळ्या गोष्टी होत नाही म्हणून बोंबलत बसायचं आणि आपणच ऱ्हास करायचा या गोष्टींचा. मूळ विषयांकडे आमचं लक्षच नाही. सगळे विषय भरकटवले जातात. आमच्याकडे कोण येतो? आम्हाला पाय जंगलांची पडली नाही, पाण्याची पडली नाही, कशाची पडली नाही, आम्हाला पडली औरंगजेबाची.
तो बसला एकटा द्राक्ष खात आणि आम्ही भांडतोय. औरंगजेबाची कबर राहिली पाहिजे का उडवली पाहिजे? आत्ता कुठून आठवलं? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. काही कामाचे नाहीत. चित्रपट थिएटरमधनं उतरला की हे उतरले. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तुम्हाला आत्ता कळलं विकी कौशल मेल्यावर? अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळायला लागला? व्हॉट्सअपवरती इतिहास नाही वाचता येत. इतिहास वाचायचा असेल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये डोकं घालायला लागेल तुम्हाला. कोणीही बडबडायला लागले हल्ली इतिहासावरती. विधानसभेत पण बोलतात. खरं तर त्यांचं काही काम नाही. औरंगजेबावरती बोलतायत. माहिती तरी का औरंगजेब काय प्रकरण होतं? हे बाहेरून आलेले सगळे लोक. औरंगजेबाचा जन्म गुजरात मधला, दाहोद नावाच्या गावामधला औरंगजेबाचा जन्म. आणि मग काय सोपं आहे इतिहासामधलं तुम्हाला जातीपातीमध्ये भिडवून द्यायला. यांना ब्राह्मणांनी साथ दिली, यांना मराठ्यांनी साथ दिली, पण तिकडे मराठी नव्हतेच. मग हे सगळं चोरून ब्राह्मणांनी केलं. हे सगळं बोलणाऱ्यांचा इतिहासाशी काही संबंध नाहीये. त्यांना फक्त राजकीय त्यांचं जे काही पोळी भाजून घ्यायची आहे तेवढंच फक्त काम आहे त्यांचं. त्यांना ना संभाजी महाराजांशी काही कर्तव्य आहे, ना औरंगजेबाशी काही कर्तव्य, ना कोणाशी काही कर्तव्य आहे. तुमची माती फक्त भडकवायची. कसल्या इतिहास बोलतोय आपण? अहो, इतिहासाच्या पानात खोलवर गेलात ना, सगळ्या अपेक्षांची आणि कल्पनांची आणि भावनांची सगळी भांडी ठळाठळ फुटतील. या हिंद प्रांतामध्ये एक अत्यंत कडवट, एक प्रभावी असं एक स्वप्न ज्या व्यक्तीला पडलं त्या आमच्या जिजाऊ साहेब. हे त्यांचं स्वप्न त्यांचे वडील असल्यापासून त्या बघत होत्या. त्यांना समजत नव्हतं हे काय चाललंय. आमचीच लोक ह्या लोकांकडेच का चाकरी करतायत? आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावरती केलेला एक संस्कार आहे. तो एक चमत्कार आहे. ती एक विलक्षण घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे. तो विचार जन्माला यायच्या अगोदर या देशाची, या देश कुठचा होता? देश नव्हताच तो. या हिंद प्रांताची काय अवस्था होती, काय परिस्थिती होती? सर्व जातीचे लोक कोणाला कोणाच्याकडे होतेच ना कामाला. दूर कशाला जा? छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे आदिलशाहीतच होते ना. त्याच्यानंतर ते निजामशाहीत गेले ना. तो काळ वेगळा होता, ती वेळची परिस्थिती वेगळी होती. त्यांनी काय तसे निर्णय घेतले? जे कोणी महाराष्ट्रामधले सरंजामदार होते त्यांच्या विरोधाचाच लढा होता ना शिवाजी महाराजांचा. हे सरंजामदार कोण होते? त्याला जातीत का पाहताय तुम्ही? अफजल खानाचा वकील हा कोणी कुलकर्णी नावाचा होता, ब्राह्मण होता.
अफजल खानाची बोलणी करायला गेलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील देखील ब्राह्मणच होता. त्यावेळेला सगळीच माणसं वेगवेगळ्या लोकांकडे कामालाच होती. इतिहासातली प्रत्येक गोष्ट काही कागदावरती लिहिलेली नाहीये. त्यावेळेला त्या परिस्थितीत काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती. 300-400 वर्षापूर्वीचा इतिहास, त्याच्यावरती आम्ही आज भांडतोय जातीत. आग्र्याच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर संभाजी महाराज असताना संभाजी महाराजांनी औरंगजेबाची 5,000 मनसबदारी स्वीकारलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर महाराजांची होकार असल्याशिवाय होईल? पण आता दरबारात अडकलोय, स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. आता स्वीकारू, नंतरचं नंतर बघू. राजकारण असतं ते. परिस्थिती काय, त्या परिस्थितीमध्ये कोणते निर्णय घ्यावे लागतात, काय परिस्थिती असते आपण पाहणार आहोत का नाही. कशा अंगाने इतिहास पाहायचा असतो हे आपण कधी बघणार आहोत की नाही. काही कशाचा कशाला माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी औरंगजेबाचा जो माणूस आला होता, मिर्झा राजे जयसिंग राजपूत, हिंदू होता ना. ज्या सिंहगडावरती आमच्या तानाजी मालुसरेंचा आज तिथे मृत्यू झाला, ते कोणाबरोबर लढाई झाला? उदयबान राठोड बरोबर ना. राजपूत होता ना, हिंदू होता ना. काय घेऊन बसलोय आपण? कोणत्या काळात जगतो आहोत आपण? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा काळ वेगळा होता, नंतरचा काळ वेगळा आहे. मी अनेकदा माझ्या भाषणाबद्दल मी सांगितलेलं आहे, परत एकदा सांगतो, औरंगजेब विषय निघालाय म्हणून. औरंगजेब बादशाह याचं राज्य कुठपासून कुठपर्यंत होतं? अफगाणिस्तान पासून दक्षिणेपर्यंत आणि इथे बंगालपर्यंत. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला आग्र्यावरनं निघाले, सुटले, महाराष्ट्र जेव्हा आले, त्याच्यानंतर राज्याभिषेक झाला 74 साली आणि 1680 साली महाराजांचा मृत्यू झाला, निधन झालं त्यांचं. त्या दरम्यान औरंगजेबाचा एक पुत्र, मुलगा, महाराज गेल्यानंतर दक्षिणेत आलाय आणि औरंगजेबाच्या मुलाला शह म्हणजे राहायला जागा बरोबर घेतलं. हे संभाजीराजांनी घेतलंय. तो तिथून पळून आलाय. वाचा जरा इतिहास, वाचा जरा. औरंगजेब ज्या वेळेला आग्र्यावरनं निघालाय, महाराज गेले 1680 साली आणि औरंगजेब महाराष्ट्रामध्ये पोहोचलाय 1681 साली. 1681 ते 1707, 27 वर्ष तो महाराष्ट्रात लढत होता. आमच्या संभाजी राजांबरोबर लढला. त्याला क्रूर पद्धतीने मारलं. राजाराम महाराज लढले, संताजी धनाजी लढले आणि आमच्या तारा राणी साहेब लढल्या. एक महाराष्ट्राचे खूप मोठे लेखक होऊन गेले, नरहर कुरुंदकर. त्या कुरुंदकरांच्या एका पुस्तकामध्ये फार अप्रतिम वाक्य आहे की मराठे सर्व लढाया हरत होते, पण औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता. याचं कारण
छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यावरती खरं तर औरंगजेबाने परत जायला पाहिजे होतं आग्र्याला. नाही, तो इथे का थांबला? एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा, शहनशाह, एका 2.5, 3, 3.5, 4 जिल्ह्याच्या एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला? त्याला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय, मग का ठाण मांडून बसला होता? शिवाजी महाराज तर गेले होते, त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता, जो त्याला जमला नाही. सगळे प्रयत्न केले, सर्व प्रयत्न केले आणि इथे शेवटी मेला. जगाच्या इतिहासामध्ये औरंगजेब वाचला जातो, अभ्यास केला जातो त्याचा, पण ज्या वेळेला त्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेला जगभरातल्या लोकांना कळतं की तो काय करायला गेला होता आणि कसा मेला. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये. जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला. हा आमचा इतिहास. अफजल खान ज्या वेळेला इथे आला, इतिहास कशासाठी वाचायचा? इतिहास फक्त बोध घेण्यासाठी वाचायचा. अफजल खान जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली, तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली, तिथेच त्याला पुरला. मराठीत एक फार अप्रतिम जो शब्द आहे ना, पुरून उरीन, तो आहे, तुला पुरीन आणि उरीन. तो जो पुरला त्याला तिकडे अफजल खानाला, तो शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय पुरला नसेल. त्याची कबर जी केली आहे ती महाराजांना विचारल्याशिवाय केली नसेल, महाराजांनी सांगितलं असेल निश्चित करा, जगाला कळू दे कोणाला मारलाय. आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना गाडले त्यांची प्रतीक नेस्तनाबूत करून चालणार नाही, ती जगाला दाखवली पाहिजेत आम्ही यांना गाडलंय. इस्रायलची एक खूप मोठी संघटना आहे मोसाद नावाची, त्यांचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामधली एक ओळ फार अप्रतिम ओळ आहे आणि त्याच्यात त्यांनी दिलंय की आम्ही अनेक स्मारकं बांधली इथे इस्रायलमध्ये, पण अनेक लोकांची आम्ही स्मारकं बांधली नाहीत. का? कारण ती जर बांधली तर जगामध्ये ते कृत्य आम्ही केलंय असं जगाला कळेल, म्हणून आम्ही नाही बांधली. असा विचार ते करतात आणि आम्ही कोणाला गाडले हे आम्ही जगाला दाखवायचं नाही. खरं तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रिप घेऊन गेल्या पाहिजेत, बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे, बाळांनो महाराजांनी याला गाडला, हा आपल्यावर आला होता, हा आपल्या धर्मावर उलटला होता, हा आमची मंदिरं पाडत होता, हा आमच्या बहिणींची आबरू लुटत होता, याला आम्ही गाडला. नाही तर पुढच्या पिढ्यांना आम्ही काय इतिहास सांगणार आहोत? माझं महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना आणि तरुणींना माझं सर्वांना सांगणं आहे, खास करून तरुणांना आणि तरुणींना, व्हॉट्सअपवरती इतिहास वाचायचा पहिला बंद करा. आणि इतिहास ज्या वेळेला तुम्हाला जातीतनं सांगण्याचा कोणीतरी प्रयत्न ज्या वेळेला करेल त्यावेळेला लक्षात ठेवा तो कुठच्या ना तरी कुठच्या पक्षाला बांधील असेल. तुमची फक्त माती भडकवण्यासाठी हे सगळे उद्योग केले जातात. तुम्ही एक होऊच नाहीत, तुम्ही मराठी म्हणून एक येऊच नाहीत, तुम्ही महाराष्ट्र म्हणून एक येऊच नाहीत, याच्यासाठी जे सगळे प्रयत्न चालू असतात. मुळात विषय वेगळे असतात आणि मग विषय हे असले विषय काढून तुम्हाला भरकटवलं जातं, वेगळीकडे दिलं जातं आणि आम्ही तिकडे बघतो आणि बाकीचे इकडे काम आटपून घेतात. मधल्यामध्ये अडाणींना जमीन पण मिळून जाते.
मुंबईचा विमानतळ दिला अदानीला, मग अजून कुठचा नवी मुंबईचा दिला अदानीला, मग आता पालघरचा दिला अदानीला, मग तिकडचं बंद दिला अदानीला. अदानी हुशार निघाला, आम्ही अडाणी निघालो. कित्येक गोष्टी आहेत ज्या विधानसभेमध्ये बोलल्या जाऊ नयेत. लाडकी बहीणचं काय झालं? लाडकी बहीणचं काय झालं? काही नाही, बंद होणार ती योजना. मी निवडणुकीच्या वेळेला सांगत होतो, पण माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही, त्यांचं खोटं सांगून पटलं. काय कमाल आहे. ज्या महत्वाचे जे विषय आहेत, या सगळ्या महत्वाच्या विषयांकडे आपण दुर्लक्ष करायचं आणि दुर्लक्ष करून आम्ही कुठे भरकटायचं, कुठे चाललंय आमचा. विधानसभेमध्ये चर्चा कशावरती? औरंगजेबावर. मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय की तो तुर्कस्तान म्हणजे आताचा टर्की हा देश तलवारीच्या धारेवरती, धर्माच्या धारेवरती उभा राहिला. सगळ्या ठिकाणी आक्रमण केली. हा औरंगजेब हे सगळे आहेत ना, बाबर बिबर पासून सगळे, हे सगळे तुर्की मंगोलियन लोक आहेत. आपण ज्यांना मोघल म्हणतो ना, मोघल म्हणजे मंगोल्स, चंगीज खानवाले. हा तुर्की मंगोल आहे. सगळं मुस्लिम धर्म तलवारीच्या धारेवरती सगळा देशभर जगभर पसरवण्याचा प्रयत्न केला. नंतर धर्माच्या आधारावरती तुम्हाला देश नाही उभा करता येत. हे अनेक देशांना समजलं. त्यातला पहिला टर्की म्हणजे तुर्कस्तान. तिकडे 1922 साली त्यांच्या पंतप्रधान काय प्रेसिडेंट जो काय असतो तो, त्याच्यावरती केमाल पाशा नावाचा माणूस आला आणि केमाल पाशाने सगळं अख्खं तुर्कस्तानचं चित्र अख्खं पालटवून टाकलं. 1938 साली मला असं वाटतं ते गेले. त्याच्यानंतर जी लोक आली तिथे इस्लाम आता म्हणण्यापुरता आहे तिथे, पण तो आता भाग दक्षिण युरोप म्हणतात त्याला, दक्षिण युरोप. तिकडची परिस्थिती, तिकडची अवस्था जर समजा तुम्ही बघितलीत, म्हणजे त्या सगळ्या ठिकाणी मशिदी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण तुम्हाला रस्त्यावरती धर्म दिसत नाही. कारण त्याच्या लक्षात आलं की धर्मामुळे देशाची प्रगती होणार नाही. तरी काय काय प्रकार केले केमाल पाशाने? राज्यघटनेत तुर्कीला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित केलं. इस्लामला राज्य धर्माचा दर्जा काढून टाकला. शरिया कायदे रद्द करून स्विस सिव्हिल कोडवर आधारित नवीन कायदा लागू केला. त्याच्यानंतर अरबी लिपीऐवजी लॅटिन लिपी स्वीकारली. फ्रेंच फेज टोपी त्यांची जी होती त्याच्यावर बंदी आणि पाश्चिमात्य पोशाखांना प्रोत्साहन दिलं. मशिदींमधील अरबी प्रार्थनांना तुर्की भाषेत बदललं. आता टर्कीचे सध्याचे अध्यक्ष एर्दोगन यांनी मवाळ इस्लाम स्वीकारला वगैरे सोडा, टर्कीला दरवर्षी टुरिझम म्हणून किती लोक भेट देतात? 5 कोटी लोक भेट देतात. वर्षाला साधारणपणे $400 बिलियन त्यांचं उत्पन्न होतं, निर्माण होतं. हे देश सगळे त्याच्यातनं बाहेर पडतायत आणि आम्ही धर्मांधतेकडे जातोय. धर्म प्रत्येकाने जोपासला पाहिजे उंबरठ्याच्या आत. आणि त्यांनी जर समजा बाकीच्यांनी जर समजा धर्म रस्त्यावरती आणला तर मग काय आम्ही बुलडोजर फिरू? मी ज्यावेळेला सांगितलं होतं हे सगळे लाऊडस्पीकर बंद करा मशिदींवरचे, ऐकलं नाही. माझ्या 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या. आणि आता परवा दिवशी आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही त्यांना सांगितलेलं आहे रात्री 10 ते सकाळी 6 भोंगे वाजणार नाहीत. अहो तेव्हा वाजतच नाहीत. प्रश्न आहे सकाळी 6 ते संध्याकाळी रात्री 10. या लाऊड
लाऊडस्पीकरचा, सततच्या लाऊडस्पीकरचा लोकांना त्रास होतो. तुमचे काही सण बिण असतील तर आपण समजू शकतो, पण सरकार म्हणून कोणतंही पाऊल न उचललं. पाऊल कोणी उचललं? उत्तर प्रदेशने उचललं, योगींनी उचललं. त्यांनी सगळ्यावरचे लाऊडस्पीकर बंद केले. आपण इथे घोषणा केली, लाऊडस्पीकर त्यांनी बंद केले. आमच्या इकडे तसंच चालू आहे. हे इकडे माहीमला इथे समुद्रावरती काय त्यांनी काय काय करतात ते मजार बोलल्यावरती रात्रीच्या रात्री काढून टाकली गेली. आतमध्ये काय? आतमध्ये पोकळ काहीच नव्हतं. ही सगळे अनधिकृत बांधकामं, त्या अनधिकृत वस्त्या ज्या काय आता झालेल्या आहेत आपल्याकडे, हे सगळे इथे कोम्बिंग ऑपरेशन्स केली पाहिजेत. अहो, आपण मूळ विषय सगळे जे आहेत ना, जे रोजगाराचे आहेत, जे शेतीचे आहेत, जे कामगारांचे आहेत, जे विद्यार्थ्यांचे आहेत, जे शिक्षणाचे आहेत, सगळे बाजूला काढतोय आपण आणि भलत्या गोष्टींमध्ये आपण रमतोय, भलत्याच गोष्टींमध्ये. आज त्या बीडला जे झालं ते संतोष देशमुख, काय बिचारे, त्यांना काय किती घाणेरड्या पद्धतीने मारावं, किती घाणेरड्या पद्धतीने मारावं. बरं, तुमच्या अंगामध्ये नसामध्ये जर एवढी क्रूरता भरलेली असेल ना, मी दाखवीन जागा, तिथे जा. पण हे सगळं झालं कशातनं? त्या विंडमिल, तिकडची ऍश, तो तिकडचा जो काय प्रकल्प, त्याच्यातनं निर्माण होणारी जी काही ती राख आहे. म्हणजे मी आजपर्यंत ऐकलं होतं की राखेमधनं फिनिक्स पक्षी उभारी घेतो. आमच्या बीडमध्ये राखेतनं गुंड तयार होतात. विषय होता पैशाचा. जी काय वाल्मिक कराड आणि जी काय नावं येत आहेत त्यांची, हे सगळ्या खंडण्या. या संतोष देशमुखने त्याला विरोध केला. उद्या तिथे संतोष देशमुख नसता, दुसरा कोणी असता तरी त्यांनी हेच केलं असतं. विषय होता पैशांचा, विषय होता खंडणीचा, विरोध होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा. आम्ही लेबलं काय लावली? वंजाऱ्याने मराठ्याला मारलं. त्याच्यात वंजाऱ्यांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध? कशात गुंतून पडतोय आपण? पण तुम्हाला गुंतवलं जातंय, हे राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतायत त्याच्यातच गुंतून राहा. आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका, विषय आणू नका. आमच्याकडे रोज शेतकरी आत्महत्या करतायत. आता दिवसाला 7 आत्महत्या होतात दिवसाला शेतकऱ्यांच्या. पाहू नका. आमच्याकडे रोजगार निर्माण होत नाहीये, लक्ष देऊ नका त्याच्याकडे. असंख्य मुलं आणि मुली मराठवाडा सोडून पुण्याकडे येत आहेत. दुर्लक्ष करा त्या गोष्टींकडे. आम्ही कशात अडकवलंय त्यांना? सगळ्यांना जातीपातीमध्ये अडकवलेलं आहे. कोणी जातीचं भलं केलेलं नाहीये आणि कोणी जातीच्या माणसाचं भलं केलेलं नाहीये. या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर गेली इतकी वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जास्तीत जास्त आमदार आणि जास्तीत जास्त मंत्री आणि जास्तीत जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतंय? काय केलं या आमदारांनी आणि काय केलं या मंत्र्यांनी आणि काय केलं मुख्यमंत्र्यांनी? जर माझ्या मराठा समाजाला जर समजा आरक्षण मागायला लागत असेल, मग एवढे आमदार आजपर्यंत का निवडून दिले? एवढे खासदार आजपर्यंत का निवडून दिले? एवढे मुख्यमंत्री का झाले? एवढे मंत्री का झाले? मग या लोकांनी काय केलं? जात जातीला कधीच सांभाळत नाही. हे फक्त निवडणुकांमध्ये फक्त तुमची मतं घेण्यासाठी म्हणून फक्त जातीचा वापर करतात. याच्यानंतर काही होणार नाही. निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून, सांगितलं होतं ना? काल अजित पवार बोललेत 30 तारखेच्या आत पैसे भरून टाका, कर्जमाफी वगैरे काही होणार नाही. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून. अरे वा, महाराष्ट्र
महाराष्ट्रातल्या जनतेला मला हे विचारायचंय की इतक्या भाबडेपणाने तुम्ही मतदान करता तरी कसे? ही लाडकी बहीण योजना, या लाडक्या बहीण योजनेची आता काहीतरी 2100 कोटी काहीतरी करणार म्हणे. 2100 कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती 63,000 कोटीचं कर्ज होईल. म्हणजे साधारणपणे 5 वर्षाचे काढा तुम्ही किती होतात, 3-3.5-4 लाख कोटी होतात. हे फक्त वाटण्यात, ते वाटू शकत नाहीत, सरकारकडे पैसे नाहीत. ही योजना बंद होणार. अहो, कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितले कोणी? जे मूळ प्रश्न आहे, जे रोजगाराचे प्रश्न आहेत, माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या मराठी मुला मुलींना नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, ते सोडवा. आस्थापना येत आहेत आणि तुम्ही बाहेरच्या लोकांना भरताय कंत्राटी कामगार म्हणून. माझ्या महाराष्ट्रामधल्या मुलांना कळत नाहीये, मुलींना कळत नाहीये, कारण आम्ही गुंतवलेत कशात? आम्ही जातीत गुंतवलेत. मारामाऱ्या करा, डोकी फोडा, व्हॉट्सअपवरती जातीत शिव्या घाला, हे उद्योग आमचे सगळे सुरू आहेत. मूळ प्रश्नाकडे आहे कोणाचं लक्ष? खरं तर मूळ प्रश्नांवरती तुम्ही सरकारला धारेवर धरलं पाहिजे, मंत्र्यांना धारेवर धरलं पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावरती ज्या ज्या प्रकारची तुम्हाला आश्वासन दिली त्या गोष्टी तुम्ही विचारल्या पाहिजेत. पण मुळात आपलंच लक्ष जर समजत असेल तर बाकीच्यांचं फावणारच आहे. तुम्ही सगळे या जातीपातीचे सगळे भेद गाडून तुम्ही एक मराठी म्हणून उभे राहायला पाहिजेत. बाकीच्या राज्यांमध्ये बघा, तामिळनाडू बघा, तामिळनाडूमध्ये हिंदी आणतायत, नाही म्हणून त्यांनी सांगितलं येऊ देणार नाही. केरळामध्ये येऊ देणार नाही. आम्हीच लोटांगण घालतोय. आम्हाला समजत नाही आम्ही काय करायचंय. मी इतका भांबावलेला मराठी माणूस आजपर्यंत कधी बघितलं नाहीये. मी इतका राजकारणाचा झालेला चिखल देखील मी आजपर्यंत पाहिलेलं नाहीये. कोणत्याच गोष्टींचं आम्हाला गांभीर्य उरलेलं नाहीये. सगळेजण त्या इंस्टाग्रामवरती चालू आहेत, कारण डान्स बार बंद झाले. तिकडे जे हे चालायचं ते सगळं मोबाईलवरती आलं. कशात गुंतून पडलेला आहात एकदा जरी विचार करा. हे ज्या गोष्टी बोलतायत, ज्या गोष्टी सांगतायत, खरं तर माझं मत आहे, मी आता झाला, निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे, होळी संपलेली आहे. तुमच्या साक्षीने सांगतो, माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील. प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा. महाराष्ट्र आसुसलेला आहे. आता उन्हाळा आहे, आता पाण्याचे प्रश्न सुरू होतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आहेतच आहेत, कर्जांचे आहेत. कोणी कंपन्या येतात, त्या कुठची कंपनी आली ती लुटून गेले ते टोरस का काहीतरी, इतके भाबड्यात. आता पैसे दिले की महिन्याभरात दुप्पट होतील. कोण देतं असं करून? का गुंतवता अशा ठिकाणी पैसे तुम्ही? पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दोष देणार नाही. ही जी असुरक्षितता जी आलेली आहे ना, आर्थिक असुरक्षितता आलेली आहे, वैचारिक असुरक्षितता आलेली आहे, मंदिरांच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. जे बुवा बिवा जे काय आता सध्या नवीन आलेत सगळेजण, त्यांच्याकडे रांगा लागल्या आहेत. लोक भक्तीने जात आहेत, भावनेने जात आहेत, अडकून पडतायत. ठीक आहे, पण चांगल्या गोष्टीत तरी पडतायत. आज चहूबाजूनी महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय. मराठी माणसाला विळखा पडतोय. हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत. मराठी भाषेला विळखा पडतोय. आमच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आम्हाला सांगता, इकडच्या आस्थापनांमध्ये
हमें मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार. फालतू देशबीज सांगायचं नाही आम्हाला. प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे, त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत. या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा. प्रत्येक बँकेत, प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत. या देशामधला हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावरती येतात. एरवी फक्त भक्तिभावाने असतात, पण हिंदूंमधला हिंदू जेव्हा जागरूक होतो तो फक्त दंगलीमध्ये हिंदू असतो. दंगल संपली की तो मराठी, पंजाबी, गुजराती, बंगाली सगळा होतो. आणि मग ज्याला तो मराठी होतो त्याला मग तो साळी, माळी, मराठा, ब्राह्मण, कुणबी सगळा होतो. आपापल्या जातीबद्दल प्रेम असणं हे स्वाभाविक आहे, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल विद्वेष असणं, तिरस्कार असणं ही विकृती आहे. आज सगळे राजकीय पक्ष बाकीचे आज केंद्रातले असतील, पूर्वीपासून चालू आहे, काँग्रेस असल्यापासून सुरू आहे. या सर्व प्रश्नांकडे तुमचं गांभीर्याने लक्ष असलं पाहिजे. मी आज फक्त तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे. 1966 साली शिवसेनेच्या जन्माच्या वेळेला माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं होतं. बघा, 1966 सालची गोष्ट बोलते मी तुम्हाला. 1966 माझ्या आजोबांनी एक पुस्तक लिहिलं होतं. मी ते लवकरच मी ते रिप्रिंट करून तुमच्या पुढे आणणार आहे. मी ते त्या पुस्तकाचं नाव होतं उठ मराठ्या उठ. ते पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचलं पाहिजे. त्या पुस्तकातला एक फक्त बायना मी तुम्हाला एक फक्त गोष्ट वाचून दाखवतो, आणि ही गोष्ट मला असं वाटतं सर्वांनी गांभीर्याने घेतली पाहिजे. या गोष्टींवरती विचार केला पाहिजे. पूर्वीची काँग्रेस असो, नाही तर आताची भाजपा असो, नाही तर अजून येणारे दुसरे कुठचाही केंद्रामधला पक्ष असो किंवा राज्यामधला, मराठी माणसांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. हे आजोबांनी 66 साली लिहिलंय. तीच गोष्ट आज तंतोतंत आपल्याला लागू पडते. ती मी गोष्ट फक्त तुमच्यासमोर वाचून दाखवतो. भाषा म्हणजे काय बोलायचीच नाही, कमाल भाषा. आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री, म्हणजे ना इथे ना तिथे, अशा मोहनीय अवस्थेत आहे. त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये. त्याचा उज्ज्वल भूतकाळ, जे मी मगाशी तुम्हाला सांगतो ना, इतिहासातल्या चांगल्या गोष्टी, त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये. या धोरणाने त्याच्या त्या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग सध्या चालू आहे. काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दसतात आणि पिढ्यानपिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनवण्यात येत आहेत. जिकडे पाहावे तिकडे जे आता चालू आहे, त्या इतिहासाचे वेगवेगळे अर्थ तुम्हाला सांगितले जात आहेत, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत जाती जातींमधनं. त्याच्यामध्ये एक त्यांनी एक उतारा दिलाय. गलबला बुद्धी नासते नाना निश्चय सांगती, ऐकावे कोणाकोणाचे बोलत आहे बहुचकी, करंटे मिळाले सर्वही जो तो बुद्धीचं सांगतो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काहीतरी सांगत असतो. त्यांची बुद्धिमत्ता तेवढी नसते, पण प्रत्येकाला वाटतं मला व्यक्त व्हायचंय, आणि प्रत्येक जण बुद्धी पाजळत असतो. त्यांच्याकडनं बुद्धी घेऊ नका, चांगली पुस्तकं वाचा. असा समर्थोक्त देखावा दिसत आहे. बुद्धिभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिक्षित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत. जागृतीचा, उत्थानाचा बोध करेल तो जातीयवादी, संकुचित वृत्तीचा, देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदा लालसती आणि जाहीर सभातून निषेध करण्यात येतो. कारण स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा मराठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्या इतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला तर सत्ता स्पर्धेच्या शर्यतीच्या रिंगणात आपल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्यांचे रिकीबितले पाय लटपटल्याशिवाय राहणार नाहीत.
ते जे आज सत्तेचे सगळ्या घोड्यांवर चालू आहे ना, घोड्यांवरती बसलेले आहेत, तुम्ही एक व्हा. तुम्ही एक मराठी म्हणून ताकद यांना सर्वांना दाखवा. नाही ह्यांचे पाय लटलटले तर मला सांगा. पण तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त मतभेद निर्माण करणं, बुद्धिभेद निर्माण करणं आणि त्या बुद्धिभेदातनं यांना फक्त सत्ता राबवायची आहे सगळ्यांना. आज सत्तेवर बसले तेवढंच नाही म्हणत मी, सगळेच. म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, आजच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी, हा गुढीपाडवा, या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही हा मराठी नववर्षाचा सण, या मराठी नववर्षाच्या क्षणी तुम्ही सगळ्यांनी, महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींनी, माझ्या बंधूंनी, भावांनी, माझ्या बहिणींनी, सगळ्यांनी एकजुटीने मराठीचा नारा द्यावा. आणि ज्या वेळेला ते इतर ज्या वेळेला अंगावर येतील त्यावेळेला आपण हिंदू म्हणून अंगावरती जाऊ. एवढी ताकद आपण आज या ठिकाणी ठेवू. आपण आज या गोष्टींची शपथ घेऊ. आणि पुढच्या सगळ्या येतात निवडणुका तर लागतील, मला असं वाटतं की ऑक्टोबर नोव्हेंबरला लागतील बहुधा, यांची गॅरंटी नाही. कारण यांचं चाललंय ते बरं चाललंय. एक माणूस धरून बसलेत आयुक्त प्रत्येक ठिकाणचा. त्याच्यामुळे सोपं असतं राजकारण. ज्या वेळेला निवडणुका लागतील तोपर्यंत सगळी बांधणी तुमची पूर्ण झालेली पाहिजे आणि सगळेजण तुम्ही जोरात कामाला लागले पाहिजेत. एवढी फक्त एक इच्छा, आशा, अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन आपली सर्वांची मी तूर्त रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे जे सगळं मी आजपर्यंत जे काही तुमचं प्रेम मला जे मिळालेलं आहे त्या प्रेमावरती आधारित आजपर्यंत जी सगळी घोडदौड सुरू आहे, ती जी ऊर्जा मला जी मिळते ना, ती तुमच्याकडनं सगळ्यांकडनं हे तुम्ही येता तेव्हा मिळतेच मिळते. पण आपला एक महाराष्ट्र सैनिक नगर जिल्ह्यातला कोल्हापूरला अंबा मातेचं दर्शन घेऊन तिथून तो आजच्या सभेसाठी पायी पायी कोल्हापूरवरनं इथे आलेला आहे. मी ते प्रमोद आरणे, कुठे गेला इकडे, आता बस, हा पायी पायी तिथून आला. तुमच्या सर्वांसाठी तो महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आलेला आहे आणि मला असं वाटतं की हीच माझी ऊर्जा आहे. धन्यवाद.